नांदेड़, मालेगांव, अमरावती में हुए पथराव और कशीदगी के मामले के खिलाफ बीजेपी की जानिब से आज रियासत गिर पैमाने पर एहतजाज किया गया। इसी सिलसिले में बीजेपी की मकामी यूनिट की जानिब से नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के सामने एहतजाजी मुजाहरा किया गया। एहतजाजी मुजाहरे में अमरावती के बीजेपी लीडर अनिल बोंडे ने भी शिरकत की। धरने में बहुत कम तादाद में लोग शरीक हुए, जो इस बात की अलामत है कि लोग बीजेपी की बातों पर ध्यान देना नहीं चाहते। इजलास में शरीक बीजेपी रहनुमाओं ने इश्तियाल अंगेज तकरीरें भी की। मोदी हुकूमत से मुल्क में यकसा सिविल कोड और फैमिली प्लानिंग के कानून को नाफिज करने का भी मुतालबा किया। नांदेड़, मालेगांव और अमरावती में त्रिपुरा मुस्लिम मुखालिफ फसादात के खिलाफ हुए एहतजाजी मुजाहरों के दौरान पथराव और कशीदगी के मामले की आला सतही जाँच करने और इसमें मुलविस अफराद के खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई करने का भी मुतालबा किया गया। बीजेपी के एहतजाजी मुजाहरे के दौरान शहर में किसी भी तरह की बदअमनी न फैले, इसके लिए शहर में सख्त सिक्योरिटी इंतजाम किए गए। अनिल बोंडे की इश्तियाल अंगेज तकरीर की वजह से अमरावती में फसाद हुआ था, जिसके बाद उनके खिलाफ वहां मुकदमा भी दर्ज किया गया। खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार रतोळीकर, आमदार राठोड, प्रवीणजी साले यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने नांदेडला जे धरणे आंदोलन केलं त्यामध्ये मी आज सहभागी झालो आणि नांदेडमधली जी पूर्वनियोजित दंगल होती त्या दंगलीचे कटकारस्थान करणारे गुन्हेगार अजूनपर्यंत अटक झाले नाही। कदाचित त्यांना राजाश्रय असेल आणि त्यामुळं ही दंगल भडकवणारा मौला ज्याचे व्हिडिओ प्रसारित झाले अजूनपर्यंत तो मोकाट फिरतोय आणि त्यामुळं त्याला तातडीनं अटक करण्यात यावी। निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत या दंगलीची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, कटकारस्थान उघडकीस आणण्यात यावं। कारण यामध्ये काँग्रेसचा नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक, MIMचे नगरसेवक आहेत। मोठ्या व्यक्तीचा राजाश्रय अवैध धंद्याला असल्यामुळं त्याचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून उच्चस्तरीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी व्हावी। ज्या ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या व्यापाऱ्यांना सरकारने कॉम्पेन्सेशन द्यावं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की अजूनपर्यंत सर्च ऑपरेशन केलेलं नाही। या नांदेडमध्ये काही वस्तीमध्ये, काही प्रार्थनागृहामध्ये अवैध शस्त्र आहेत आणि तो अवैध शस्त्रसाठा अजूनपर्यंत जप्त केलेला नाही। तर हे सर्च ऑपरेशन तातडीनं करण्यात यावं। गुरु गोविंद सिंगाच्या स्वामी रामानंद स्वामीच्या या नांदेडमध्ये चिरकालीन शांतता निर्माण व्हावी यासाठीचं आजचं धरणे आंदोलन होतं आणि त्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। सर, आपण आता असं म्हणाले की हे दंगलीसाठी काँग्रेसचे अशोक चव्हाण हे सर्व नियोजित कट रचला होता, असं आपण आता भाषणामध्ये म्हणाले। कारण असं म्हणण्याला जागा अशी आहे की नांदेडमध्ये येणारे सगळे रस्ते खड्डेयुक्त आहे। नांदेडमधल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, पीक विमा मिळाला नाही, न्यासामध्ये भ्रष्टाचार झाला, STच्या कामगाराचा असंतोष आहे। नांदेडमधला शेतकरी असो, शेतमजूर असो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासारखा खुश नाही आणि त्याच्यामुळं लोकांचं लक्ष विचलित करण्याकरिता या लोकांनी कटकारस्थान केलेलं आहे असं म्हणण्याला वाव आहे आणि त्यामुळं या अवैध धंदे करणाऱ्यांना संरक्षण, या मोर्चाला परवानगी असा आरोप होतो की काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी या दंगलीला खतपाणी दिलं। काय नेमका आरोप? आता अनिल बोंडे साहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे आणि बोंडे साहेबांनी जे भाषणामध्ये उल्लेख केला त्या गोष्टीला पुष्टी मिळते असा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे। आणि आपण हे बघितलं की 16 तारखेला भारतीय जनता पक्षानं आणि हिंदुत्ववादी संघटनेने मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, परंतु प्रशासनाने विनंती केल्याच्या नंतर त्या सगळ्या संघटनांनी आंदोलन करायची भूमिका थोडीशी थांबवली। आजपर्यंत त्यांना अटक करण्याची जी भूमिका होती ती त्यांनी पार पाडलेली नाही। याचा अर्थच असा आहे की त्यांच्या पाठीमागे कोणाचा तरी हात आहे। आज जे आंदोलन झाले, आजच्या आंदोलनामध्ये जेवढी संख्या पाहिजे होती तेवढी दिसत नाही। असं आहे की आम्ही फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांची, प्रशासनाची विनंती लक्षात घेऊ। पोलिसांना अशी भीती होती, खरं तर भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनामध्ये अशी भीती बाळगण्याचं काही कारण नसतानाही त्यांनी जी काही आम्हाला विनंती केली त्याहून फक्त आम्ही पदाधिकाऱ्यांना निरोप केला। आजचं हे धरणं आंदोलन होतं। जर त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये
सर्वांना अटक झाली नाही तर मग भारतीय जनता पक्ष रस्त्यावर नक्की होतो. अनेक नेते जे आहेत ते जाणीवपूर्वक आंदोलनाला कोणतेही सहभाग घेत नाही. नाही नाही, असं कोणी म्हणून कोणामध्ये उचापती करण्याचा उद्योग ज्यांचा त्यांचा असू शकतो, परंतु मोठ्या प्रमाणावर आमचे सगळे पदाधिकारी आहेत. आमचे आमदार भीमरावजी केरामे सध्या तब्येत खराब असल्यामुळे दवाखान्यामध्ये आहे आणि राजेश पवार त्यांच्या लग्न सोहळ्याला मला वाटते त्यांच्या घरी पण 1 तारखेला लग्न आहे, त्याच्या तयारीसाठी ते पुण्याला गेले होते आणि असं वैयक्तिक कारण असेल तर वेगळं समजण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. थँक्यू.